नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास चर्चेत देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या या खास चर्चेचा विषय आहे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन. तर यासाठी आपल्यासोबत चर्चा करणार आणि विश्लेषण करण्यासाठी आलेले आहेत आपले न्यूज 24 मराठीचे चीफ एडिटर यश ठोंबरे सर. सर, महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन जे आहे ते सध्या स्थगित करण्यात आलंय, पण काय एकंदरीत चित्र दिसतंय तुम्हाला? एकंदरीत हे जे पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, हे अधिवेशन गाजणार अधिवेशन ठरणार आहे. कारण की या अधिवेशनादरम्यान एक अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, परंतु नुसतं अर्थसंकल्पीय अधिवेशन न राहता या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नांवरती विरोधक हल्लाबोल सरकारवर निश्चितच करतील. त्याची चुणूक आज आपल्याला बघायला मिळते. विरोधकांनी आज पायऱ्यांवर आंदोलन केलं. अर्थात हे दरवेळेला होत असतं की विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करतात, परंतु या वेळेच्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्यांच्या संदर्भातलं जे स्वरूप होतं आंदोलनाचं ते थोडंसं तीव्र झालं. या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाची बाब असेल ती ड्रग्स, कायदा सुव्यवस्था, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची प्रश्न आणि जी पुण्यामध्ये घडलेला अपघात होता त्या अपघातासंदर्भात 3 दिवस पोलिसांनी केलेली लपवाछपवी, तिथले पार, तिथले पब, म्हणजे पुण्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. हे चित्र उभं करण्यात विरोधक यशस्वी होतात की नाही ते आता बघावं लागेल. अगदीच त्यानंतर अनेक व्हिडिओज पण ड्रग्सचे व्हायरल झाले. रोज एक पब सापडतोय. मुंबईवरनं ड्रग्ज नेलं होतं, गुजरातमधनं ड्रग्ज मागवलं, तिथं गेलं होतं. युवा पिढी पूर्णपणे त्या नशेच्या आहारी चाललेली आहे. म्हणजे ते निमित्त होतं सर, ते जे ऍक्सिडेंट प्रकरण जे होतं ते निमित्त मिळालं नव्हे, तर त्या प्रकरणामुळे या सगळ्या बाजूंना उजाळा मिळाला. अगदीच, म्हणजे तेच निमित्त मिळालं की त्याच्यामुळे उजाळा मिळाला. सुप्त पद्धतीची गुन्हेगारी चालू होती किंवा अशांतता निर्माण झालेली होती, कायदा सुव्यवस्था बिघडलेली होती. तिथले अमित कुमार आयुक्त हे काही कार्यक्षम दिसत नव्हते. ही परिस्थिती तिथली जी होती त्या परिस्थितीची त्या अपघातामुळे थोडी आता त्याला तीव्रता वाढली आहे. अगदीच या अधिवेशनामध्ये अतिशय महत्वाची बाब ही पण असणार आहे की शेतकऱ्यांना जो भाव मिळाला आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आज विजय वडेट्टीवारांनी तो प्रश्न मोठ्या शिताफीनं आणि मोठ्या तळमळीनं उचललेला होता. ज्यावेळेला त्यांचं पायऱ्यांवर आंदोलन चालू होतं, आपले पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही शेतकरी कर्जमाफीचं तुम्ही काय केलंय ते आम्हाला सांगा. इकडे शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावाचा प्रश्न, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, राज्यभरात ड्रग्ज सापडतोय, तरुण पिढी ही जी आहे या ड्रग्सच्या विळख्यात चाललेली आहे आणि पब संस्कृती छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील सुरू व्हायला सुरुवात झाली. म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस म्हणजे पर्यायाने गृह खातं जे आहे ते अपयशी ठरतंय, हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. आता याच्यामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद या अधिवेशनामध्ये आपल्याला बघायला मिळणार. जे लक्षवेधी घेतलेले आहेत त्या लक्षवेधीच्या संदर्भात देखील फार मोठ्या प्रमाणावर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. भ्रष्टाचाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जो रस्त्यासाठी राज्य सरकारनं, महाराष्ट्र राज्य सरकारनं जो निधी आपल्या मंत्र्यांना रस्त्यांसाठी आणि विकास कामांसाठी दिला होता, तो निधी कुठे आहे? त्या निधीची किती कामं झाली? म्हणजे गेले 5 वर्ष झाले एकमेकावरती फक्त चिखलफेक करण्या व्यतिरिक्त या सरकारकडनं राजकारण अशी ठोस अशी काय भूमिका घेतली हे या सरकारला या अधिवेशनात मांडावं लागणार आहे. कारण आगामी अधिवेशन होऊ शकत नाही. आता लगेच निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन जे आहे ते अधिवेशन अतिशय गांभीर्यानं आणि अतिशय तीव्र वातावरणामधलं असणार आहे. उष्ण असं हे या पावसाळी अधिवेशनाचे संकेत असणार आहे. अगदी सर, नीट परीक्षात होणारे घोटाळे म्हणा किंवा एकंदरीत परीक्षांचा जो होणारा खेळखंडोबा सध्या आपण बघू शकतो, त्याचाही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये बिहारकडून आलेल्या नीटच्या परीक्षेचा तपास जो आहे तो महाराष्ट्राच्या आतमध्ये अगदी खोलवर लातूर, सोलापूर सारख्या ठिकाणी त्याचा परिणाम जाणवलाय. त्याचे जे करते धरते होते ते इकडे पकडले गेले. याचा अर्थ की महाराष्ट्रामधनं सुद्धा जशा पद्धतीचं नियोजन त्या संदर्भात असायला पाहिजे होतं ते नियोजन त्या ठिकाणी दिसतंय. आज धनगर समाजाच्या मागण्या ज्या आहेत, आरक्षणाच्या विविध ज्या मागण्या आहेत धनगर समाजाच्या, त्या संदर्भामध्ये एक बैठक आज मंत्रिमंडळाची होणार आहे. आता अर्थात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ही बैठक होत असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये याच सरकारने या अधिवेशनापूर्वी सगळे सोयऱ्यांचं
जे आंदोलन होतं. सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये अधिसूचना जारी करण्याचं आश्वासन दिलं होतं, हम्म. लेखी आश्वासन दिलेलं आहे. परंतु अगदीच. आज तागायत ती इम्प्लिमेंट झाली की नाही झाली आहे हे देखील आता विरोधक प्रश्न विचारायला सुरुवात करतील. त्याचबरोबर मराठा आंदोलकांचं जे एक मोठा आता दहशतीचं वातावरण, दहशत नाही म्हणता येणार तर थोडक्यात आपण एक मराठा आंदोलकांच्या आंदोलनाचा परिणामाला घाबरून या सरकारला काही ना काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. अगदीच. मग आता या अधिवेशनामध्ये ठोस निर्णय तुम्ही काय घेणार आहात, ठोस निर्णय तुम्ही काय मांडणार आहात, तुम्ही कुठल्या भूमिका देत आहात, पुढचं जे अर्थसंकल्प असेल पुढचा, त्या येणाऱ्या अर्थसंकल्पाला या अर्थसंकल्पाची जोड तुम्ही कशी देणार आहात. जी वित्तीय तूट आहे, राज्याची वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर आहे, अशा पद्धतीने ती वित्तीय तूट तुम्ही कशी भरून काढणार आहात किंवा ते वित्तीय तूट कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार. अनेक विविध प्रश्न आहेत. अगदी विद्यार्थिनींच्या मुक्त शिक्षणाचा प्रश्न आहे. हो. मुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याच्या संदर्भात अजित पवारांनी यावेळी कुठल्याही प्रकारची मान्यता दर्शवलेली नाही, हाही एक प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत. शिष्यवृत्तीसाठी पण आता पुन्हा आंदोलन होताना दिसत आहेत की मुलांच्या शिष्यवृत्तीवर सुद्धा आता काही ठिकाणी जे काही बदल झालेले आहेत त्यानुसार पण आता ते पूर्वीप्रमाणे सगळे नियम आणावेत वगैरे, यासाठी सुद्धा हे करण्यात येत आहे सध्या आंदोलन. आणि एकंदरीत शिक्षणाचाच एकंदरीत प्रश्न खूप मोठा आता सध्या महाराष्ट्रात उभा राहिला आहे. आता हे सगळे प्रश्न एक बिकट स्वरूप घेतात. आज तुम्हाला या पातळीवर हे स्वरूप हे जे प्रश्न आहेत ते 6 प्रश्न दिसत आहेत. परंतु ह्या नीटच्या परीक्षेच्या किंवा कुठल्याही परीक्षांनंतर त्या पेपर फुटीच्या चर्चा होतात, आज हजारो लाखो विद्यार्थ्यांचं, करोडो विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यावर अवलंबून असतं. आता तुम्ही बघत असाल तर कोटामधल्या आत्महत्या ज्या आहेत, कोटामध्ये ज्या आत्महत्या झाल्या त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्या परीक्षेच्या अगोदरचे देखील आहे. म्हणजे इतका ताणतणाव या विद्यार्थ्यांच्या मनावर आहे, त्या परीक्षांचा इतका जबरदस्त तणाव असतो की ते त्या अभ्यासाला कंटाळून आणि पुढे होणाऱ्या परीक्षांना कंटाळून आधीच आत्महत्या करतायत. ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबींचा पण आता या परीक्षांच्या बाबत फार गांभीर्याने शिक्षण विभागानं, केंद्रीय शिक्षण खात्याने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जी गोष्ट तुमच्या आवाक्यात आहे, बौद्धिक क्षमतेत आहे, ती गोष्ट बौद्धिक क्षमतेत ठेवा. त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आता ही पेपर फुटी आली. या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांची आता इतकी धांदल उडालेली. या स्थितीला जबाबदार कोण? केंद्र असेल, राज्य असेल, दोघांनी मिळून दोघांच्या संमतीनं, दोघांच्या विचार विनिमयानं ह्या परीक्षांच्या समस्यांवरती तोडगा काढणं गरजेचं असताना इथूनच पेपर फुटीचे करते धरविते सापडत आहेत. अर्थात हा प्रश्न गंभीर आहे. याचबरोबर पावसाळी अधिवेशनासंदर्भात अजित पवारांनी आज जे ट्विट केलेलं आहे, त्या ट्विट असं केलंय की हा अर्थसंकल्प जो आहे तो सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला वेगानं प्रगती पथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प असेल. अर्थात हे सर्वसामान्य ट्विट आहे. तुम्ही वित्तीय तुटीचं काय करणार आहात? आज जो एवढा मोठा निधी तुम्ही उपलब्ध करावा लागणार आहे किंवा त्या निधीची तरतूद करावी लागणार आहे, तुम्हाला ज्या पद्धतीनं आज शेतकरी कर्जमाफी देण्याचा विचार तुमच्याकडे चालू आहे की नाही याच्यावर तुम्ही सुस्पष्ट नाही आहात. आणि मग त्याच वेळेला महाराष्ट्रावरती असलेला कर्ज, महाराष्ट्रावरती असलेला बोजा, महाराष्ट्रामध्ये येणारं इन्कम जे उत्पन्न आहे ते, आणि जीएसटी परतावा, या सगळ्याची सांगड बसली आहे का? अर्थात या खूप तांत्रिक बाबी आहेत. तुमचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला किती टक्के मिळाला आहे, त्यातून तुम्ही काय उभं करणार आहात, त्यातून तुम्ही त्या परताव्यातून तुम्हाला किती निधी मिळाला आहे, त्या निधीतून तुम्ही प्रगतीसाठी काय उभं करणार. अगदी मतलब स्पष्ट असलं विश्लेषणच नाहीये कुठल्याही प्रकारचं. ह्या अर्थसंकल्पाचं स्पष्ट विश्लेषण होऊच शकत नाही. केवळ आणि केवळ हे जे अर्थसंकल्प नाही, हे जे आश्वासन आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका ह्या समोर ठेवूनच हा जो अर्थसंकल्प आहे, तो अर्थसंकल्प हा तुटीचा किंवा तरतुदीचा अर्थसंकल्प जो आहे हा मांडला जाईल. या अर्थसंकल्पामध्ये सर्व बाजूंना खुश ठेवण्याचे प्रयत्न केले जातील, सर्व बाजूंना खुश ठेवण्याचे आश्वासनं दिली जातील. आणि परंतु ते आश्वासनं जे आहेत ते खरोखर मूर्त स्वरूपात येतात की नाही, हे बघा अतिशय गंभीर बाब आहे. आपल्या राज्याच्या गेल्या 5-3-2 आपण गृहीत धरा, प्रत्येक अधिवेशनावरती आपण थोडंसं पाठीमागे जाऊन जर अभ्यास केला तर त्या अधिवेशनात केल्या गेलेल्या घोषणा यांना मूर्त स्वरूपात आणण्यात या सरकारला किती टक्के यश मिळालं याची जर आकडेवारी तुम्ही काढली तर या सरकारला त्या घोषणा अगदी 25% सुद्धा मूर्त स्वरूपात आणता आलेल्या नाहीयेत. ज्या
गृह खात्याच्या संदर्भात जर बघितलं तर गृह खात्याच्या वरती असलेला देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खातं त्यांच्याकडे आहे. त्यांचा जो पगडा आहे तो पगडा किती प्रमाणात यशस्वी ठरतोय, त्याचं नियंत्रण किती प्रमाणात यशस्वी ठरतोय हा देखील मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात ड्रगच्या समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, शेतकरी आहेत, बेरोजगारी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. आजही राज्याच्या मोठ्या भागामध्ये पेरण्या करण्यासारखी परिस्थिती नाही. मी मान्सून आलाय, मान्सून येतोय, मान्सून आलाय, पूर्व मोसमी पाऊस पडून गेला, त्यानंतर शेतकऱ्यांनी जर पेरण्या केल्या तर त्यांच्यावर दुबार पेरण्या करण्याची परिस्थिती आलेली आहे. अशी महाराष्ट्राची परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता 5 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं धोरण काय निश्चित करू शकणार? कुठल्याही प्रकारचं धोरण यातून निश्चित होणार नाही. परंतु आश्वासनं हे मात्र या अधिवेशनात जास्तीत जास्त असतील असं मला सांगू शकतो. अगदी सर, हे निवडणुका आधी आश्वासन हे अटळ आहे, याबद्दल काही शंका नाहीये. मात्र ह्याचं काही ठोस नियोजन किंवा ठोस याबद्दलचं विश्लेषण आहे हे कुठल्याही राजकीय पक्षाला तर सध्या देता येत नाहीये. त्यामुळे आता हाच प्रश्न ज्या वेळेला सकाळी देवेंद्र फडणवीसांनी विचारला की 2.5 वर्ष मागील सरकारने काय केलं, जेव्हा कोरोना कालावधी होता, जो कोरोना कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी जे सरकार चालवलं, ज्या पद्धतीने सरकार चालवलं, त्याच्यानंतर मोदीचं सरकार आलं, हे ज्या पद्धतीने जे चाललं त्यामध्ये त्या परिस्थितीनुरूप निर्णय घेतले गेला असं प्रत्येक सत्ताधारी, तत्कालीन सत्ताधारी सांगतात की आम्ही त्यात यशस्वी. तुम्ही कुठल्या प्रकारे यशस्वी झालात आणि कुठल्या प्रमाणे तुम्ही यश मिळवलं हे तुम्ही एकमेकाचे उमेदवार आमदार फोडण्या व्यतिरिक्त हे तुम्ही जनतेसमोर आणा ना. तुम्ही जनतेसमोर दाखवा की तुम्ही काय यश मिळवलंय. तुम्ही आज 2.5 वर्ष आम्हाला 2.5 वर्ष आम्ही काय केलं, 2.5 वर्ष आता तुमच्या हाती सत्ता आहे. 2.5 वर्षातली 5 महिने तुमच्याकडे उरलेले आहेत. त्या 5 पंचवार्षिक संपत असताना त्या 5 वर्ष जे तुम्ही मागे करू शकला नाही ते पुढच्या 5 महिने. आणि यावेळेस तर मुख्य म्हणजे 3 मोठे पक्ष आता एकत्र आहे, त्यामुळे यातून लोकांच्या अपेक्षाही आता आणखी वाढतात. मात्र त्याच्या विरुद्ध काहीतरी चित्र आता सध्या पाहायला मिळतंय कुठेतरी. लोकांच्या ह्या सरकारकडनं कायम असतात, नेहमीच असतात. त्या 100% परिपूर्ण होत नाहीत हे निश्चित आहे. परंतु तुमची त्या परिपूर्णतेच्या दृष्टिकोनातून तुमची टक्केवारी किती आहे, तुमच्याकडे निधी किती उपलब्ध आहेत, तुम्ही दिलेले निधी जे आहेत ते वापरले गेलेत का, किती निधी तुम्ही परत मागवलेत. तुम्ही एकीकडे एक घोषणा करता, त्या घोषणा केल्यानंतर त्याच खात्याच्या किंवा अर्थ खात्याचे जे सचिव जे असतात त्या एखादा निधी एखाद्या कामासाठी दिलाय, तो निधी तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याच्या आधीच परत मागवण्याची परिस्थिती अतिशय अंतर्गत बाब आहे, अतिशय गंभीर बाब आहे. की तुम्ही मोठा फुगवलेला आकडा तुम्ही घोषित करता, परंतु तो फुगवलेला आकडा तो अर्थसंकल्पीय वर्ष संपेपर्यंत किंवा अर्थसंकल्पीय कालावधी संपेपर्यंत त्या आकड्यामधून कुठल्या प्रकारचा निधी खर्च झालेला नसतो, तो तसाच पडून राहिलेला असतो. आणि त्यात जो काही निधी खर्च करण्याचा प्रयत्न ते प्रशासकीय विभाग करत असतो, त्या विभागाला त्यावरती देखील आता एक प्रकारचा पकड त्यांनी ठेवलेली आहे, एक प्रकारची पकड. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या निधींना मला वाटत नाही की या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला फारसं काही राजकारण सोडून यात काही फारसं काही जनतेला मिळेल. अगदी सर, आता तुम्ही निधीचं म्हणाला तर आता सध्या महामार्गाला पडणाऱ्या भेगा वगैरे याचंही वेगळं राजकारण होताना दिसतं आणि त्याचाही परिणाम की नक्की निधी हा जर वापरला जातोय तर त्याचे परिणाम जे हे असे दिसत आहेत लोकांना. तर काय अपेक्षा ठेवावी लोकांनी, तुम्हाला काय वाटतं? जनतेच्या अपेक्षा आता या सरकारकडनं एकंदर आम्ही ज्या वेळेला सामान्य प्रतिक्रिया बघतो किंवा पत्रकार आमचे बाकीचे खालचे राज्यस्तरीय पत्रकार जे आहेत आमची गावोगावचे, ते जे आम्हाला सांगतात त्यावरनं एकच प्रतिक्रिया पुन्हा या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते की जनतेला आता कुठलाही रस उरलेला नाही. तुम्ही सामान्य माणसाला राजकारणी बनवलंय. जो सामान्य माणूस त्याचं कुटुंब घर सांभाळत होता आणि त्या व्यतिरिक्त तो कुठल्याही प्रकारच्या बाबींमध्ये लक्ष घालत नव्हता, त्या माणसाला आता तुम्ही राजकारणी बनवलंय. तुम्ही ज्या पद्धतीने या 100 दिवसांमध्ये मागच्या जे काही केलंय ते 100 दिवसात तुम्ही जे काही केलं त्याच्यामुळे निश्चितच सामान्य माणूस राजकारणी बनलेला आहे. आणि त्याचबरोबर आता तो अपेक्षावादी सुद्धा नाही तर तो आंदोलक बनवलाय. कारण की कृषीच्या बाबतीत तुमच्याकडे सरसकट किंवा ठोस भूमिका नाही. हे जे आश्वासन आहेत त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका नाही. त्यामुळे तुम्हाला या बाबींचा परिणाम हा भोगावा लागेल. आपण थोड्याच वेळात एक ब्रेक घेऊ. नक्कीच एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा भेटूयात.